हा जो रस्ता आहे, हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा जवळचा रस्ता आहे. हा रस्ता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रस्ता आहे. त्याच्यानंतर इकडून ज्ञानेश्वर महाराजांचं आपेगाव, ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी अगदी 4 किलोमीटरवर आहे. तरी ह्या रस्त्याची अवस्था आता मित्र बघा तुम्ही, त्याच्यातून गेला पाहिजे. आता आमच्या इकडले जवळजवळ ह्या 5-6 गाव मिळून एक 500-600 मुलं बोदेगावला पुणे विभागात शाळेत जातात. शाळा पुणे बोर्डाला, पुण्याला शिक्षणासाठी पुणे बोर्ड चांगला असल्यामुळं आमच्याकडचे लोकांनी पुणे विभागाला महत्त्व दिलं आहे. आणि हा भुरभुर पाऊस झाला तरी ही अवस्था आमच्याकडच्या लोकांची आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडणारा हा एकमेव रस्ता एकदम अत्यंत जवळचा असून ज्याच्याकडं सगळ्याच लोकांचं दुर्लक्ष. अशी कंडिशन आहे सारी एकूण. काय केलं पाहिजे? दोन्ही बाजूनी अशीच कंडिशन आहे. आणि विशेष म्हणजे आमच्याकडच्या लोकांना मार्केटचं गाव बोदेगाव, त्याच्यामुळे सगळ्याचा दळणवळणाचा रस्ता पण हाच. पाऊस पडला म्हणजे शेतात जायला रस्ता हाच. अगदी अशा प्रकारची सर्कस करीत आम्हाला इथून बाहेर निघावं लागत आहे. लाईव्ह बघून कोणतरी ह्या रस्त्याविषयी दखल घेतली म्हणजे बरं राहील. आता बघत राहा तुम्ही ही सर्कस, मोटरसायकल चालणारी सर्कस. मोटरसायकल चालव. अगदी 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर रस्त्यासाठी एवढी, इथून अगदी 1-1.5 किलोमीटर अंतरावर पुढं पंढरपूर पालखी मार्ग आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पण जन्मभूमी इथून अगदी 5 किलोमीटरवर आहे. इकडून जर गेलं तर आपेगाव 5 ते 6 किलोमीटरवर आहे. आणि पैठण मार्गे जरा त्या पालखी मार्गाने जाऊन जर जायचं ठरलं तर हे 18 किलोमीटर आणि ते 12 किलोमीटर, म्हणजे 29 किलोमीटर 30 किलोमीटर जावं लागतं. आणि हे 4 किलोमीटर क्लिअर असलं सगळ्यांचे दळणवळणाचं साधन आणि रस्ता चांगला झाला तर चांगलं राहील. आणि मित्र हो, याच्यावर तुम्ही पटापटा कमेंट करा. ज्याच्या जवळचे जे हे असेल ते लोकांना दाखवा, बघा म्हणा हे लाईव्ह कसं आहे. मुलं शाळेत जायची, लोकाला दवाखाना आहे, दवाखान्यात जावं लागतं. अशा ह्याच्यात कसं जर
हो जाऊ जाऊ दे हळू जाऊ दे. याच्यातून मला काय प्रसिद्धी मिळवायची नाही, काही नाही. फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पोरांनो, मित्रांनो, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा मधला रस्ता जो लागला पालखी मार्ग लागला. पालखी मार्गाच्या इथून पुढं पालखी मार्ग लागला. तू ऐकलाच नाही हो मला.